अणदूर येथील हुतात्मा स्मारकामध्ये संजीवनी सामाजिक संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना संजीवनी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कुंभार यांनी केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्रमुख पाहुणे डॉक्टर भीमाशंकर बिराजदार, अणदूरचे सरपंच रामचंद्रदादा अलुरे, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, डॉक्टर नागनाथ कुंभार, बाबूराव मुळे आदींची मंचावर उपस्थिती होती। सर्वप्रथम डॉक्टर जयप्रकाश नवनाथ संगशेट्टी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यानंतर आदर्श शिक्षक क्रांती हरिश्चंद्र अंधारे, डॉक्टर सुलक्षणा जगन्नाथ हराळकर, सचिन निवृत्ती गुड्ड, मनोज वसंत मुळे, चंद्रशेखर तिपन्ना फताटे, गुणवंत दिगंबर काळे, भाग्यश्री गोविंद गोरे, मनोहर म्हाळाप्पा घोडके व श्रीधर दत्तात्रय गिरी या सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, क्रांती अंधारे, सचिन गुड्ड, मनोहर घोडके, श्रीधर गिरी, जयप्रकाश संगशेट्टी, रामचंद्रदादा अलुरे, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, भीमाशंकर बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिक, महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। गेल्या बऱ्याच वर्षापासून गेल्या 6 ते 7 वर्षापासून जे शिक्षक आहेत जे विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत, अहोरात्र झटत आहेत, लहान मुलांना आकार देण्याचं काम करत आहेत। एक खरा त्यांच्या हातून एक देशसेवा ते घडत आहेत आणि त्यांना अशा कार्यक्रमातून त्यांना कौतुक केलं, त्यांच्या कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती दिलं तर ते अधिक जोमाने काम करतील आणि आज चांगले विद्यार्थी घडतील आणि चांगली राष्ट्रसेवा, देशसेवा घडेल। हाच एक प्रामाणिक हेतू आहे त्यामागचा। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर।